Hello students, class 7 mathematics chapter number 1 geometrical constructions. या चॅप्टरमध्ये आज आपल्याला करायचं प्रॅक्टिस सेट 1. प्रॅक्टिस सेट 1 करायचं पहिले इन प्रिव्हियस क्लासेस मी स्टँडर्ड 5 आणि स्टँडर्ड 6 मध्ये पॉईंट, लाईन सेगमेंट, रे, अँगल या भागावरचा अभ्यास आपण 5व्या आणि 6व्या वर्गामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 1 मध्ये करायचं आहे टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ अ लाईन सेगमेंट अँड अँगल बायसेक्टर. म्हणजे दिलेल्या लाईन सेगमेंटचा आपल्याला एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे, त्यानंतर दिलेल्या अँगलचा बायसेक्टर काढायचा आहे. बायसेक्टरचा अर्थ होतो मराठीमध्ये दुभाजक, म्हणजे डिव्हाइड इंटू 2 इक्वल पार्ट. म्हणजे बायसेक्ट म्हणजे दोन समान भाग करणे. बायसेक्ट म्हणजे दोन समान भाग करणे, सारखे भाग करणे, डिव्हाइड इंटू 2 इक्वल पार्ट. त्याच्यानंतर जे प्रॅक्टिस सेट 1 मधला जो फर्स्ट क्वेश्चन बघा, ड्रॉ लाईन सेगमेंट्स ऑफ द लेंग्थ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. या क्वेश्चन नंबर 1 मध्ये काही आपल्याला लाईन सेगमेंट्स दिलेले आहे, लाईन सेगमेंटची लेंथ आपल्याला दिलेली आहे, त्याचा काढायचं आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायला आपल्याला आपल्या जॉमेट्री बॉक्समधला कंपास आणि स्केल या दोन गोष्टीचा वापर आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, बघा नंबर 1 5.3 सेंटीमीटर. एक लाईन सेगमेंट दिलेला आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 5.3 सेंटीमीटर. मग 5.3 सेंटीमीटरचा एक पहिले आपण लाईन सेगमेंट काढून घेऊ. लाईन सेगमेंट काढायला आपण स्केलचा वापर करू. स्केलचा वापर आता आपल्याला सगळ्यांना करता येतो. स्केलची सुरुवात नेहमी पहिल्या डॅशपासून करायची, म्हणजे हा 0 पहिली जी डॅश आहे तिथून स्केलची सुरुवात करायची. 5.3 सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट काढायचा आहे, म्हणजे 5 सेंटीमीटर अँड 3 मिलीमीटर, 5 सेंटीमीटर अँड 3 मिलीमीटर असा याचा अर्थ. म्हणजे कसं मोजायचं आहे, 5 सेंटीमीटरच्या नंतर 3 मिलीमीटर, म्हणजे 5 सेंटीमीटरच्या नंतर या स्केलवर ज्या 3 डॅश छोट्या ज्या डॅश दिसतात त्याच्यापैकी 3 डॅशपर्यंत मोजायच्या, म्हणजे 5च्या नंतर 3 डॅश, म्हणजे ते झाले 3 मिलीमीटर, म्हणजे 5 सेंटीमीटर अँड 3 मिलीमीटर. मग आता सुरुवातीला जो दिलेला लाईन सेगमेंट आहे 5.3 सेंटीमीटर इतका लेंथचा, त्याला पहिले आपण काढून घेऊ. काढताना तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे. मी इथे पेनाचा वापर करतो, तर तुम्ही मात्र पेन्सिलचा वापर करा, कारण मी जर पेन्सिलने काढलं तर व्हिडिओमध्ये ते स्पष्ट दिसून पडत नाही. तुम्ही मात्र पेन्सिलचा वापर करायचा. बघा सुरुवातीला 5.3 सेंटीमीटर इतका लेंथचा लाईन सेगमेंट आपण काढून घेऊ. 5.3 सेंटीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटर अँड 3 मिलीमीटर. स्केलची पहिली डॅश बघा इथून सुरू करायचं नेहमी. ठीक आहे, बघा 5च्या नंतर 5.1, 5.2, 5.3 म्हणजे इथपर्यंत. ठीक आहे, हा झाला 5.3 सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट. त्याचे जे 2 एंड पॉईंट आहे, लाईन सेगमेंटला 2 एंड पॉईंट असतात, त्याला थोडं मार्क करून टाकायचं. आता इथे लाईन सेगमेंटचं नाव दिलेलं नाही आहे, तर नाव आपण आपल्या मनाने देऊन टाकायचं. कोणते 2 कॅपिटल लेटर त्याच्या 2 एंड पॉईंटला देऊन टाकायचं. समजा दिलं मी ए बीची लेंथ किती आहे 5.3 सेंटीमीटर, ते पण थोडंसं बाजूला लिहून टाकायचं. त्याच्यानंतर याचा काढायचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायसाठी आपण घ्यायचा कंपासच्या 2 लेग्समध्ये आता डिस्टन्स घ्यायचा आहे. डिस्टन्स कसं घ्यायचं, हा जो दिलेला लाईन सेगमेंट होता आपल्याला 5.3 सेंटीमीटरचा, याच्या अर्ध्यापेक्षा जास्त, डिस्टन्स ग्रेटर दॅन हाफ ऑफ गिवन लाईन सेगमेंट, म्हणजे दिलेल्या लाईन सेगमेंटच्या अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स याच्या 2 लेग्समध्ये घ्यायचा आहे. तर अर्ध्यापेक्षा जास्त कसं घ्यायचं बघा, हे झालं A to B, हे काय झालं इक्वल टू 5.3 सेंटीमीटर. म्हणजे याच्या 2 लेग्समध्ये किती डिस्टन्स झालं 5.3 सेंटीमीटर. पण आपल्याला याच्या अर्ध्यापेक्षा जास्त पाहिजे, मग थोडं कमी करून टाकायचं. म्हणजे आता याच्यामध्ये झालं डिस्टन्स ग्रेटर दॅन हाफ ऑफ AB. त्याच्यानंतर आता इथे जे 2 एंड पॉईंट दिसते आपल्याला A आणि B, हे आपण नाव दिले आपल्या मनाने. हा A आणि B हे 2 एंड पॉईंट कन्सिडर करायचे. एकदा हा जो मेटॅलिक शार्पेन आहे, हा मेटॅलिक शार्पेन एकदा A वर ठेवायचा, याप्रमाणे A वरून एक आर्क वरच्या बाजूला घ्यायचा, आणि त्याच वेळेस एक आर्क असा खालच्या बाजूला घ्यायचा. ठीक आहे, 2 आर्क A वरून. त्याच्यानंतर मग हा मेटॅलिक शार्पेन B वर ठेवायचा, B वरून एक आर्क वरच्या बाजूला आणि B वरून एक आर्क खालच्या बाजूला, याप्रमाणे. बघा दोन्ही आर्क एकमेकाला इंटरसेक्ट होतात, दोन्ही आर्क एकमेकाला इंटरसेक्ट झाले पाहिजे. त्याच्यानंतर हे जे दोन्ही आर्क ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते त्या पॉईंटला थोडं मार्क करून घेऊ आपण. त्याच्यानंतर हे जे मार्क पॉईंट आहे याच्यामधून जाणारी एक लाईन काढून घेऊ. बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट याच्यामधून जाणारी एक लाईन काढून घ्यायची. लाईन आहे म्हणून त्याला ॲरो लावायचा दोन्ही टोकाला. म्हणजे सेगमेंट AB जो 5.3 सेंटीमीटरचा दिला होता आपल्याला, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे ही लाईन झाली. आता या लाईनला एक नाव देऊ. या पॉईंटला एक नाव दिलं समजा P, दिलं Q, म्हणजे लाईन PQ. लाईन PQ इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे म्हणजे इथे राईट अँगल तयार झालेला आहे, 90 डिग्रीचा अँगल इथे तयारच होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर
आपण जर ह्या आणि याला समजा एक नाव दिलं, मी एम, या पॉईंटला एक नाव दिलं एम, म्हणजे या पॉईंट एममुळं हा जो लाईन सेगमेंट ए बी आहे, या लाईन सेगमेंट ए बीचे 2 इक्वल पार्ट झाले. कोणकोणते? ए एम अँड एम बी. ए एम आणि एम बी जर आपण मेजर केलं, दोन्ही पार्ट कसे दिसेल? इक्वल दिसतो आपल्याला. कशी मिळेल आपल्याला? इक्वल. म्हणजे सेगमेंट ए बीचा हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आपण पी क्यू, त्याच्यामुळे या सेगमेंट ए बीचे 2 इक्वल पार्ट झाले, 2 समान भाग झाले, एक ए एम आणि एक एम बी, आणि दोन्ही कसे आहे? इक्वल आहे. मग आता याच्या खाली एक स्टेटमेंट लिहून टाकायचं. याच्या खाली एक स्टेटमेंट लिहायचं. सेगमेंट ए बी जो 5.3 सेंटीमीटरचा दिला होता आपल्याला, सेगमेंट ए बी जो 5.3 सेंटीमीटरचा दिला होता, त्याचा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, काय तो? लाईन पी क्यू. खाली स्टेटमेंट लिहायचं, लाईन पी क्यू इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट, लाईन सेगमेंटला शॉर्टमध्ये सेगमेंट असेल तर सेगमेंट ए बी. याप्रमाणे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे 6.7 सेंटीमीटर. मग पुन्हा 6.7 सेंटीमीटर लेंथचा एक लाईन सेगमेंट काढून घेऊ आपण. 6.7 म्हणजे 6 सेंटीमीटर आणि 7 मिलीमीटर. कसे मोजायचे बघा. स्केलची सुरुवात 0पासून, म्हणजे पहिल्या डॅशपासून इथपर्यंत आलो, हे 6 सेंटीमीटर झाले. समोर पुन्हा 7 मिलीमीटर मोजायचं आहे, म्हणजे छोट्या छोट्या 7 डॅश मोजायचा. 7 डॅश 1 2 3 4 5 6 7, म्हणजे झाला 6.7 सेंटीमीटर इतका लाईन सेगमेंट. याचे जे दोन्ही एंड पॉईंट आहे थोडे मार्क करून टाकायचे. याला नाव देऊन द्यायचं कोणते पण कॅपिटल लेटर. समजा दिलं नाव आर एम, नाव दिलं आर एम. त्याच्यानंतर मग घ्यायचा कंपास. कंपासच्या 2 लेगमध्ये डिस्टन्स किती घ्यायचं? डिस्टन्स ग्रेटर दॅन हाफ ऑफ आर एम. आर एम किती आहे? 6.7 सेंटीमीटर. आर एम किती आहे? 6.7 सेंटीमीटर. याच्या अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं. मग काय करायचं? हा मेटॅलिक शार्पन आरवर ठेवला, एमपर्यंत नेला, म्हणजे झालं इक्वल टू आर एम. म्हणजे आता याच्या 2 लेगमध्ये किती डिस्टन्स झालं? 6.7 सेंटीमीटर. पण आपल्याला पाहिजे याच्या अर्ध्यापेक्षा जास्त, मग थोडं कमी करून टाकायचं, मग आता याच्या कंपासच्या 2 लेगमध्ये डिस्टन्स झालं ग्रेटर दॅन हाफ ऑफ 6.7 सेंटीमीटर. मग आता एकदा हा मेटॅलिक शार्पेन एकदा आरवर ठेवायचा, आरवरून एकार वरच्या बाजूला घ्यायचा, त्याच वेळेस एकार खालच्या बाजूला घ्यायचा. त्याच्यानंतर मग एमवर ठेवायचा, एमवरून एकार वरच्या बाजूला आणि एकार खालच्या बाजूला. याप्रमाणे आता हा जो आर्क थोडा शॉर्ट पडलेला आहे, काही चुकलेलं नाही आपलं, मग परत आरवर येऊन जायचं आणि हा जो आर्क आहे याला थोडं वाढवून टाकायचं. म्हणजे पहा दोन्ही आर्क पुन्हा एकमेकाला इंटरसेक्ट झालेले आहे. ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालं ते पॉईंट मार्क करून घ्यायचे. त्याला समजा एक वेगळं नाव दिलं आपण. समजा या पॉईंटला दिलं मी एल आणि इथे एम. मग एल आणि एम याच्यामध्ये जाणारी एक लाईन काढून घ्यायची. ती झाली परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट आर एम. लाईन आहे म्हणून ॲरो लावून टाकायचा. इथे राईट अँगल तयार झालेला आहे. इथे एक वेगळं नाव देऊन द्या आपण या पॉईंटला ओ. म्हणजे या पॉईंट ओमुळं, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यामुळं हा पॉईंट ओ आपल्याला मिळाला. पॉईंट ओमुळे हा जो सेगमेंट आर एम आपण काढला 6.7 सेंटीमीटरचा, याचे 2 इक्वल पार्ट झाले. कोणकोणते? एक झाला आर ओ आणि ओ एम, आणि आर ओ आणि ओ एम हे दोन्ही कसे आहे? इक्वल आहे. आणि इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणता झाला? लाईन एल एम. मग खाली स्टेटमेंट लिहून टाकायचं, लाईन एल एम is the perpendicular bisector of सेगमेंटचं नाव काय दिलं होतं आपण? आर एम. सेगमेंट आर एम. याप्रमाणे स्टेटमेंट लिहून टाकायचं. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल, लाईन सेगमेंट दिलेला आपल्याला 3.8 सेंटीमीटरचा. पुन्हा एक लाईन सेगमेंट काढायचा 3.8 सेंटीमीटर. म्हणजे बरोबर स्केलचा वापर करून 3.8 सेंटीमीटर इतकं डिस्टन्सचा लाईन सेगमेंट, इतक्या लेंथचा लाईन सेगमेंट काढायचा. 3.8 म्हणजे 3 सेंटीमीटर अँड 8 मिलीमीटर. पुन्हा स्केलची पहिली डॅश म्हणजे 0पासून 3.8 म्हणजे 3 सेंटीमीटर अँड 8 मिलीमीटर, म्हणजे 3 नंतर किती डॅश मोजायचा? 8 डॅश म्हणजे 8 मिलीमीटर. बघा 3च्या नंतर 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8पर्यंत. ठीक आहे, ओके. हा झाला 3.8 सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट. त्याचे दोन्ही एंड पॉईंट थोडे मार्क करून टाकू आपण. त्याचं नाव दिलेलं नाही, नाव देऊन टाकू. समजा याला नाव दिलं मी एम आणि या पॉईंटला दिलं एन.
म्हणजे एम एन सेगमेंट एम एन लेंथ ऑफ सेगमेंट एम एन किती 3.8 सेंटीमीटर. त्याच्यानंतर याचा काढायचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर. पुन्हा कंपास घ्यायचा. कंपासच्या दोन लेगमध्ये डिस्टन्स किती घ्यायचा आता तुमच्या लक्षात आलं असेल. डिस्टन्स ग्रेटर दॅन हाफ ऑफ एम एन. एम एन म्हणजे किती आहे 3.8 सेंटीमीटर. म्हणजे हे झालं इक्वल टू एम एन. अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे इक्वल टू एम एन झालं नाही. इक्वल टू एम एन अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे थोडं कमी करून टाकायचं. म्हणजे त्याच्या दोन लेग्समध्ये डिस्टन्स किती झालं. डिस्टन्स ग्रेटर दॅन हाफ ऑफ एम एन म्हणजे 3.8च्या अर्ध्यापेक्षा जास्त. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन एंड पॉईंट एक एम आणि एन. एकदा हा मेटॅलिक शार्प एमवर ठेवायचा. एमवरून एकार वरच्या बाजूला एकार खालच्या बाजूला याप्रमाणे. मग दुसरा जो एंड पॉईंट आहे एन एनवर ठेवायचा. एनवरून एकार वरच्या बाजूला त्याचं एकार खालच्या बाजूला. ठीक आहे. याप्रमाणे दोन्ही आर्क एकमेकाला इंटरसेक्ट झालेले आहे. मग ज्या पॉईंटमध्ये दोन्ही आर्क इंटरसेक्ट झाले त्या पॉईंटला थोडं मार्क करून घ्यायचं. त्याला वेगळं नाव देऊन देऊ आपण. समजायला नाव दिलं या पॉईंटला झेड याला एक्स. मग झेड आणि एक्स याच्यामधून जाणारी एक लाईन काढून घ्यायची. हा पॉईंट झेड आणि एक्स याच्यामधून जाणारी एक लाईन काढून घ्यायची. म्हणजे लाईन झेड एक्स ही झाली परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट एम एन. आणि इथे राईट अँगल तयार झालेलाच असेल. इथे या पॉईंटला एक वेगळं नाव देऊन देऊ. समजा नाव दिलं की बी. आता हा जो झेड एक्सचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यामुळं हा जो सेगमेंट एम एन आहे एम एनचे 2 इक्वल पार्ट झाले. कोणकोणते. एक झाला एम बी आणि एक झाला बी एन. म्हणजे एम बी आणि बी एन हे दोन्ही कशा इक्वल आहे. म्हणजे सेगमेंट एम एनचे आपण 2 इक्वल पार्ट केले. कशामुळं परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळं. खाली स्टेटमेंट लिहून टाकायचं. लाईन झेड एक्स इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंटला काय नाव दिलं होतं आपण एम एन. याप्रमाणे आपला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. आता पाहू आपण क्वेश्चन नंबर 2. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1 मला क्वेश्चन नंबर 2 ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर. म्हणजे आता इथे काही अँगलचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे आणि त्या अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचं आहे. म्हणजे त्याचा काढायचा आपल्याला बायसेक्टर. म्हणजे दिलेल्या अँगलचे 2 इक्वल पार्ट करायचे आहे. ठीक आहे. आता हे कन्स्ट्रक्शन करायला आपल्याला जॉमेट्री बॉक्समधला प्रोटेक्टर कंपास आणि रुलर म्हणजे स्केल या 3 गोष्टीचा वापर करायचा आहे. तर सर्वात पहिले जो दिलेला जो अँगलचं मेजरमेंट दिलं तो अँगल आपण काढून घेऊ. अँगल काढायला आपण कशाचा वापर करतो प्रोटेक्टरचा. आता या प्रोटेक्टरवर परत समजावून घ्या. प्रोटेक्टरवर 2 स्केल आहे बघा. एकदा लेफ्ट हँडला 0 आहे आणि राईट हँडला 0 आहे. बरोबर आहे. कोणती स्केल कधी वापरायची. समजा अँगलचा व्हर्टेक्स जर लेफ्ट हँडला असेल तर राईट हँडची स्केल वापरायची. आणि समजा अँगलचा व्हर्टेक्स हा राईट हँडला असेल अँगलचा व्हर्टेक्स हा लेफ्ट हँडला असेल तर राईट हँडची स्केल वापरायची. ठीक आहे. आणि अँगलचा व्हर्टेक्स हा राईट हँडला असेल तर लेफ्ट हँडची स्केल वापरायची. असं उलट चालायचं. ठीक आहे. तर अँगल आपल्याला काढता येतं. याचा वापर आपण केलेला आहे 5व्या आणि 6व्या वर्गामध्ये. सगळ्यात पहिले आपण अँगल काढू 105 डिग्रीचा. 105 डिग्री म्हणजे हा कोणता टाईपचा अँगल झाला ऑब्ट्यूस अँगल. टाईप्स ऑफ अँगल माहिती आहे ना आपल्याला. ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूस अँगल. ॲक्यूट अँगल मेजर्स लेस दॅन 90 डिग्री. ऑब्ट्यूस अँगल मेजर्स ग्रेटर दॅन 90 डिग्री. अँड राईट अँगल मेजर्स 90 डिग्री. हे आपल्याला माहीत आहे. मग सगळ्यात पहिले अँगल काढायसाठी अँगलला 2 आर्म असतात. अँगलचे 2 साईड असतात. मग कोणती पण एक साईड काढून टाकू. म्हणजे अँगलचे आर्म कशामध्ये असतात रे. पहिल्यांदा असा एक रे काढून घ्यायचा अंदाजाने. हे मोजून काढायची गरज नाही. जास्त छोटा पण नाही काढायचा जास्त लांब पण नाही काढायचा. रे आहे म्हणून एका टोकाला ॲरो लावायचा. ठीक आहे. हा झाला ओरिजिन म्हणजे हा राहील आपला अँगलचा व्हर्टेक्स. ओरिजिन म्हणजे हा राहील अँगलचा व्हर्टेक्स. त्याच्यानंतर हा प्रोटेक्टर घ्यायचा. प्रोटेक्टरचा सेंटर हा सेंटर बघा. सेंटर बरोबर या व्हर्टेक्सला मॅच झाला पाहिजे. हा सेंटर या व्हर्टेक्सला मॅच झाला पाहिजे. आणि ही जी रेफरन्स लाईन आहे आडवी दिसते ना रेफरन्स लाईन. ही रेफरन्स लाईन या अँगलच्या रेवर आली पाहिजे म्हणजे अँगलच्या साईडवर आली पाहिजे. त्याला आपण आर्म असं पण म्हणतो. आर्म्स ऑफ अँगल म्हणजे साईड ऑफ अँगल याप्रमाणे बघा. ठीक आहे. बघा हा सेंटर बघा. सेंटर या व्हर्टेक्सला टच झालेला आहे आणि ही जी रेफरन्स लाईन आहे रेवर आलेली आहे. आता हा जो व्हर्टेक्स कोणत्या हँडला आहे लेफ्ट हँडला आहे. राईट हँडची स्केल वापरायची. राईट हँडच्या स्केलवर किती डिग्री मोजायची 105 डिग्री. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 100च्या नंतर 5 डिग्री. 100च्या नंतर 5 डिग्री म्हणजे 101, 2, 3, 4,
105. जिथे 105चा मार्क दिसेल तिथे एक पॉईंट मार्क करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हा मार्क पॉईंट आणि हा अँगलचा व्हर्टेक्स याला जोडणारा एक दुसरा रे काढून घेऊ आपण याप्रमाणे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या अँगलचं नाव दिलेलं नाही आहे. अँगलचं नाव आपण देऊन देऊ कोणतंही 3 लेटरनी, 3 कॅपिटल लेटर. समजा एक पॉईंट इथे घेतला मी, याला म्हटलं मी ए, किंवा पी घेऊ पी, याला म्हटलं मी क्यू आणि याला म्हटलं आर. म्हणजेच आता हा जो अँगलला पी क्यू आर आहे, पी क्यू आरचं मेजरमेंट किती डिग्री आहे? 105 डिग्री. म्हटलं तिथे लिहून टाकायचं. अँगलचं मेजरमेंट असेल तर समजा मेजर ऑफ अँगल पी क्यू आर इज 105 डिग्री. त्याला असं लिहायचं एम फॉर मेजर ऑफ अँगल पी क्यू आर इक्वल टू 105 डिग्री. कारण इथे नेम ऑफ अँगल दिलेलं नव्हतं, नेम आपल्या मनाने दिलं म्हणून असं लिहून टाकायचं. त्याला वाचायचं कसं? मेजर ऑफ अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 105 डिग्री. आता या अँगलचा काढायचा आपल्याला बायसेक्टर. मग बायसेक्टर काढायला घ्यायचा कंपास. काय घ्यायचा? कंपास. कंपासच्या 2 लेग्समध्ये डिस्टन्स आता अंदाजाने घ्यायचं तुम्हाला. कंपासच्या 2 लेग्समध्ये डिस्टन्स कसं घ्यायचं आहे? अंदाजाने. मग आता हा एकदा मेटॅलिक शार्प एंड हा व्हर्टेक्स क्यूवर ठेवायचा. डिस्टन्स अंदाजाने घेतलेला लक्षात ठेवा. कमी जास्त अंदाजाने घ्यायचा आहे, म्हणजे एकदम कमी नाही घ्यायचं, एकदम जास्तही नाही घ्यायचं. त्याच्यानंतर हा मेटॅलिक शार्प एंड हा अँगलचा व्हर्टेक्स क्यूवर ठेवायचा. क्यूवरून जे अँगलचे 2 आर्म आहे, एक क्यू पी आणि रे क्यू आर, याला जिथे कुठे बायसेक्ट होईल, जिथे कुठे इंटरसेक्ट होईल तिथे असे 2 आर्क घ्यायचे बघा. त्याच्यानंतर या आर्मला एक याप्रमाणे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे 2 पॉईंट आहे इथे मिळाले, याला थोडं मार्क करून टाकायचं. त्याच्यानंतर पुन्हा कंपास घ्यायचा. कंपासमध्ये अंदाजाने घ्यायचा आहे. ठीक आहे. मग एकदा या पॉईंटवर ठेवला एक आर्क इकडे. त्याच्यानंतर युजिंग सेम डिस्टन्स एकदा इथे ठेवला. रे क्यू आरवर जो पॉईंट मिळाला तिथे आणि एक आर्क इकडे. दोन्ही आर्क बघा एकमेकाला इंटरसेक्ट झालेले आहे. ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाले तो पॉईंट आपण मार्क करून घेऊ. समजा त्या पॉईंटला एक नाव देऊन देऊ आपण. पी क्यू आर इथे झालं, इथे समजा वेगळं नाव दिलं एस. मग काय करायचं? हा व्हर्टेक्स क्यू आणि एस याच्यामधून जाणारा एक रे काढून घेऊ आपण याप्रमाणे. ठीक आहे. म्हणजे हा जो अँगल आपण काढला होता मेजर ऑफ अँगल पी क्यू आर 105 डिग्रीचा, त्याचा बायसेक्टर आपण काढला. त्या बायसेक्टरचं नाव आहे रे क्यू एस. रे क्यू एस म्हणजे रे क्यू एसमुळं हा जो अँगल पी क्यू आर आहे, पी क्यू आरचे 2 इक्वल पार्ट झाले. कोणकोणते? एक झाला अँगल पी क्यू एस, हा एवढा अँगल, आणि एक झाला अँगल एस क्यू आर, आणि एक झाला अँगल एस क्यू आर हा. आणि दोन्ही अँगल कसे आहे? इक्वल आहे. दोन्ही अँगल कसे आहे? इक्वल आहे. म्हणजेच अँगल बायसेक्टर म्हणजेच डिवाइड अँड अँगल इंटू 2 इक्वल पार्ट. अँगल बायसेक्टर, अँगलचा बायसेक्टर काढल्यामुळं दिलेल्या अँगलचे 2 समान भाग होतात. म्हणजे इथे जो अँगल पी क्यू आर आपण काढला 105 डिग्रीचा, त्याचा बायसेक्टर कोणता मिळाला आपल्याला? रे क्यू एस. कोणता मिळाला? रे क्यू एस. खाली स्टेटमेंट लिहून टाकायचं. आता अँगलचा बायसेक्टर रेमध्ये रे क्यू एस इज द बायसेक्टर ऑफ अँगल. अँगलचं नाव काय दिलं होतं आपण? पी क्यू आर याप्रमाणे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल 55 डिग्री. अँगलचं मेजरमेंट दिलं 55 डिग्री. मग पुन्हा 55 डिग्रीचा अँगल काढायचा. आता हा ॲक्यूट अँगल आहे, हा ऑब्च्यूस अँगल होता. पुन्हा एक रे काढायचा अंदाजाने. ठीक आहे. रे आहे म्हणून एका टोकाला ॲरो लावला. इथे एक ओरिजिन म्हणजे हा राहिला अँगलचा व्हर्टेक्स. त्याच्यानंतर बाय प्रोटेक्टर 55 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. प्रोटेक्टरचा सेंटर बरोबर या व्हर्टेक्सला टच झाला पाहिजे, आणि हा जी रेफरन्स लाईन आहे, रेफरन्स लाईन या रेवर आली पाहिजे. ठीक आहे. याप्रमाणे आता अँगलचा व्हर्टेक्स लेफ्ट हँडला आहे, म्हणजे राईट हँडकडून मोजायचे. किती डिग्री मोजायचे आहे? 55 डिग्री. राईट हँडची स्केल बघा, 0 सुरू करायची. 0, 10, 20, 30, 40, 50. 50च्या नंतर 5 डिग्री. 51, 52, 53, 54 आणि 55. जिथे कुठे 55चा लाईन डॅश दिसेल तिथे एक पॉईंट मार्क करून घ्यायचा, हा पॉईंट. त्याच्यानंतर हा मार्क पॉईंट आणि अँगलचा व्हर्टेक्स याच्याहून जाणार आहे. हा जो व्हर्टेक्स आपण घेतला होता ओरिजिन, इथून एक असा रे काढून घ्यायचा, हा पॉईंट आणि हा ओरिजिन. ठीक आहे. रे आहे म्हणून एका टोकाला ॲरो लावायचा. याचं नेम दिलेलं नाही, नेम देऊन टाकायचं आपल्या मनाने. समजा इथे एक पॉईंट घेतला, या पॉईंटला ए, इथे बी, इथे सी. म्हणजे मेजर ऑफ अँगल ए बी सी
ABC इथे नाव दिलं नव्हतं, पण नाव आपण दिलं म्हणजे मेजर ऑफ अँगल ABC किती डिग्री आहे, 55 डिग्री. म्हटल्यास ते लिहून टाकायचं इथेच, मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 55 डिग्री, याप्रमाणे लिहून टाकायचं. आता हा जो 55 डिग्रीचा अँगल काढला आपण, याचा काढायचा आपल्याला बायसेक्टर, म्हणजे याला आपल्याला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे, म्हणजे अँगल ABCचे 2 समान भाग करायचे. मग पुन्हा कंपास घ्यायचा, कंपासच्या 2 लेग्समध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्यायचं अंदाजाने. ठीक आहे, अंदाजाने डिस्टन्स घ्यायचं याच्यामध्ये. नंतर हा रे BA आहे, रे BAला जिथे कुठे कोट होईल त्याप्रमाणे एक असा आर्क घ्यायचा, मेटॅलिक शार्पन बीवर ठेवायचा. पुन्हा बीवरूनच रे BCला जिथे कुठे कट होईल तिथे एक आर्क घ्यायचा. 2 आर्क कसे मिळाले. मग हे जे 2 पॉईंट इथे आपण आपल्याला मिळाले त्याला मार्क करायचं थोडं. रे BAला इथे एक पॉईंट मिळाला, रे BCला इथे पॉईंट मिळाला. मग पुन्हा डिस्टन्स अंदाजानेच घ्यायचं. मेटॅलिक शार्पन आता रे BAवर हा जो पॉईंट मिळाला इथे ठेवायचा, एक आर्क इकडे, आणि मग हा मेटॅलिक शार्पन Cवर ठेवायचा, Cवर बघा, आणि Cवरून एक आर्क इकडे. दोन्ही आर्क बघा एकमेकाला इंटरसेक्ट झालेला आहे, तो पॉईंट मार्क करून घ्यायचा. आणि मग हा मार्क पॉईंट आणि B, हा व्हर्टेक्स B याच्यामधून जाणारा एक रे काढून घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे बघा इथे ॲरो लावून टाकायचा, म्हणजे रे BS हा जो मिळाला रे BS इथं बायसेक्टर ऑफ अँगल ABC. खाली स्टेटमेंट लिहून टाकायचं. इथे नाव देऊन देऊ आपण BD, या पॉईंटला एक नाव दिलं समजा D, म्हणजे रे BD इज द बायसेक्टर ऑफ अँगल. अँगलचं नाव काय होतं, नाव दिलं होतं आपण ABC, याप्रमाणे. म्हणजे इथे जो अँगल ABC आहे त्याचा बायसेक्टर कोणता काढला आपण, रे BD. म्हणजे रे BDमुळे अँगल ABCचे 2 इक्वल पार्ट झाले. कोणकोणते, अँगल ABD आणि अँगल DBC. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे 90 डिग्री. मग पुन्हा 90 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. पुन्हा एक अंदाजाने एक असा रे काढायचा. रे म्हणजे ती झाली अँगलची एक साईड, अँगलला 2 साईड्स असतात. ठीक आहे, रे म्हणून एका टोकाला ॲरो लावायचा. त्याच्यात 90 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. प्रोटेक्टर घ्यायचा, प्रोटेक्टरचा सेंटर बरोबर या व्हर्टेक्सला टच झाला पाहिजे, आणि जी रेफरन्स लाईन बरोबर या रेवर आली पाहिजे, याप्रमाणे. ठीक आहे, आता पुन्हा व्हर्टेक्स लेफ्ट हँडला आहे, राईट हँडकडून मोजायचे किती, 90 डिग्री, 0, 10, 20, 30, 40, 60, 50, 60, 70, 80, 90. जिथे 90 डिग्री तिथे मार्क करून घ्यायचा पॉईंट. त्याच्यानंतर हा मार्क पॉईंट आणि हा व्हर्टेक्स याच्यामधून जाणारा एक रे काढून घ्यायचा. ठीक आहे, हा 90 डिग्रीचा अँगल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अँगलचं नेम दिलेलं नाही, अँगलचं नेम आपण आपल्या मनाने देऊन टाकू. समजा एक पॉईंट इथे घेतला मी L, याला M आणि इथे N, म्हणजे अँगल LMN. मेजर ऑफ अँगल LMN किती डिग्री, 90 डिग्री दिलेलं आहे आपल्याला, पण नाव आपण आपल्या मनाने दिलं, लिहून टाकायचं. मेजर ऑफ अँगल LMN इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, आता याचा काढायचा आपल्याला बायसेक्टर. मग काय घ्यायचं, कंपासच्या 2 लेग्समध्ये अंदाजाने डिस्टन्स घ्यायचा आहे. मेटॅलिक शार्पन एकदा हा जो व्हर्टेक्स आहे एमवर ठेवायचा, एमवरून एक आर्क इकडे आणि एक आर्क या रे MNवर. असे 2 आर्क घेतले. त्याच्यानंतर हे जे इथे पॉईंट मिळाले रे MLवर, हा आर्कनी इथे इंटरसेक्ट केलं, हा पॉईंट मार्क करायचा. आणि रे MNवर या आर्कनी या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केलं, तो पॉईंट थोडा मार्क करायचा. त्याच्यानंतर हे जे 2 पॉईंट मिळाले, या पॉईंटवर मेटॅलिक आता पुन्हा कंपास घ्यायचा, डिस्टन्स अंदाजाने घ्यायचा. याच्यामध्ये हे जे 2 पॉईंट मिळाले एकदा या पॉईंटवर ठेवायचा, एक आर्क इकडे. ठीक आहे, या पॉईंटवरून, आणि मग या रे MNवर इथे हा जो पॉईंट मिळाला या पॉईंटवर ठेवायचा, आणि एक आर्क इकडे, याप्रमाणे. ठीक आहे, आणि हे जे दोन्ही आर्क जिथे इंटरसेक्ट झाले तो पॉईंट मार्क करायचा. त्या पॉईंटला वेगळं नाव देऊन देऊ, समजा आपण त्याला नाव दिलं समजा K या पॉईंटला. मग हा M आणि K ह्याच्यामधून जाणारा एक रे काढून घ्यायचा. हा अँगलचा व्हर्टेक्स M आणि हा K, याप्रमाणे.
म्हणजे इथे जो आपण अँगल काढला LMNचं मेजरमेंट किती दिलं होतं आपल्याला 90 डिग्री. त्याचा बायसेक्टर कोणता मिळाला आपल्याला रे MK. कोणता मिळाला रे MK. खाली स्टेटमेंट लिहून टाकायचं रे MK इज द बायसेक्टर ऑफ अँगल LMN. याप्रमाणे आपला क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला पण याप्रमाणे क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2 करायचं आहे. ठीक आहे. आता पाहू आपण क्वेश्चन नंबर 3. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 3 करायच्या पहिले काही प्रॉपर्टीज आपण समजावून घेऊ. सगळ्यात पहिले आपण पाहू कॉन्करंट लाईन्स. आता कोणत्या लाईनला कॉन्करंट लाईन्स म्हणायचं बघा. वेन मोर दॅन 2 लाईन्स पास थ्रू द सेम पॉईंट दे आर कॉल्ड कॉन्करंट लाईन्स. जेव्हा दोन किंवा जास्त लाईन एकाच पॉईंटमधून पास होतील, 2 पेक्षा जास्त लाईन जेव्हा एकाच पॉईंटमधून पास होत असेल तशा लाईनला म्हणायचं कॉन्करंट लाईन. काय म्हटलं, वेन मोर दॅन 2 लाईन्स पास थ्रू द सेम पॉईंट दे आर कॉल्ड कॉन्करंट लाईन. 2 पेक्षा जास्त लाईन जर एकाच पॉईंटमधून पास होत असेल तर अशा लाईनला म्हणायचं कॉन्करंट लाईन्स. कोणत्या लाईन म्हणायचं कॉन्करंट लाईन्स. आणि ज्या पॉईंटमधून त्या पास होतात त्या पॉईंटला म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्करन्स. काय म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्करन्स. इथे बघा लाईन A, लाईन B आणि लाईन C या तिन्ही लाईन या पॉईंट O मधून पास होत आहे, एकाच पॉईंटमधून पास होत आहे. म्हणून लाईन A, लाईन B आणि लाईन C या लाईनला कोणत्या लाईन म्हणायचं कॉन्करंट लाईन. आणि ज्या पॉईंटमधून पास होतात त्याला म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजे इथे O इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. पॉईंट O काय झाला पॉईंट ऑफ कॉन्करन्स. त्याच्यानंतर काही प्रॉपर्टी आहे बघा. द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. आता ट्रायंगल म्हटलं की ट्रायंगलमध्ये किती अँगल असतात 3 अँगल. ट्रायंगलला 3 अँगल असतात, 3 साईड्स असतात. ज्याप्रमाणे आपण आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये अँगल बायसेक्टर काढला त्याचप्रमाणे समजा ट्रायंगलमध्ये 3 अँगल आहे तर तिन्ही अँगलचा समजा आपण अँगल बायसेक्टर काढला. इथे बघा अँगल ABCचा बायसेक्टर आहे BD. अँगल ACBचा बायसेक्टर आहे रे CF. आणि अँगल BAC या BACचा बायसेक्टर आहे रे AE. आणि हे तिन्ही अँगल बायसेक्टर बघा एकाच पॉईंटमधून पास झालेले आहे. ट्रायंगलचे तिन्ही अँगल बायसेक्टर हे एकाच पॉईंटमधून पास झालेले आहे. म्हणजेच प्रॉपर्टी लक्षात ठेवा, द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. म्हणजे ट्रायंगलचे जे अँगल बायसेक्टर काढू आपण ट्रायंगलमध्ये असणाऱ्या तिन्ही अँगलचे जर आपण अँगल बायसेक्टर काढले ते कसे असतात कॉन्करंट म्हणजे ते एकाच पॉईंटमधून पास होतात. आणि इथे जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स मिळेल अँगल बायसेक्टरचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स मिळेल ट्रायंगलमध्ये त्या पॉईंटला नेहमी नाव द्यायचं आयला इन सेंटर असं म्हणतात. कोणतं लेटर द्यायचं आय. ठीक आहे. आता सेकंड प्रॉपर्टी आहे द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ ट्रायंगल. आता समजा ट्रायंगल आहे, ट्रायंगलमध्ये 3 साईड्स आहे. तिन्ही साईडचा समजा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला बघा. ट्रायंगलच्या 3 साईड सेगमेंट QRचा परपेंडिक्युलर बायसेक्टरमध्ये ही लाईन झाली. सेगमेंट PRचा परपेंडिक्युलर बायसेक्टरमध्ये ही लाईन झाली. सेगमेंट PQचा परपेंडिक्युलर बायसेक्टरमध्ये ही लाईन झाली. म्हणजे ट्रायंगलच्या तिन्ही साईडचे जर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले तर ते तिन्ही बायसेक्टरसुद्धा एकाच पॉईंटमधून पास होतात. ज्याप्रमाणे ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचे अँगल बायसेक्टर एकाच पॉईंटमधून पास होतात तसेच ट्रायंगलच्या तिन्ही साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स हे सुद्धा एकाच पॉईंटमधून पास होतात. म्हणजेच द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल आर कॉन्करंट. म्हणजे ट्रायंगलचे जसे अँगल बायसेक्टर हे कॉन्करंट असतात तसेच परपेंडिक्युलर बायसेक्टरसुद्धा कसे असतात कॉन्करंट असतात. म्हणजे ते एकाच पॉईंटमधून पास होतात. आणि अँगल बायसेक्टरचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे तो आपण आय या लेटरने दाखवला. ट्रायंगलचे जे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आपण काढू त्याचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स असेल त्याला नेहमी C हे नाव द्यायचं. कोणतं नाव द्यायचं C. ठीक आहे. आता याच्याप्रमाणे ही प्रॉपर्टी आपण थोडी समजावून घ्या, लक्षात ठेवा. आणि आता येऊ आपण क्वेश्चन नंबर 3 कडे. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 ड्रॉ अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे इथे 2 ट्रायंगल आपल्याला काढायचं आहे. एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आणि राईट अँगल ट्रायंगल. टाइप्स ऑफ ट्रायंगल माहिती आहे आपल्याला. राईट अँगल ट्रायंगल, ॲक्यूट अँगल ट्रायंगल, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 डिग्रीचा असतो. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल हा 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो. आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगल हे 90 डिग्रीपेक्षा लहान असतात. पण इथे आपल्याला 2 ट्रायंगल काढायचे आहे. पहिल्यांदा एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काढायचं आहे आणि मग एक राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. समोर नेक्स्ट काय म्हटलेलं बघा, फाइंड द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ ईच ट्रायंगल. म्हणजे आपण 2 ट्रायंगल काढू त्या दोन्ही ट्रायंगलमध्ये 3 अँगल असेल त्या तिन्ही ट्रायंगलमधल्या अँगलचे काढायचे आपल्याला अँगल बायसेक्टर. आणि समोर आपल्याला क्वेश्चन विचारला आहे व्हेअर टू द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय. मग त्या दोन्ही ट्रायंगलमध्ये ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स येईल तो पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठे राहील.
वेअर टू द पॉईंट ऑफ कॉन्फरन्स लाय, म्हणजे कुठे येईल, ट्रायंगलच्या आतमध्ये येईल, ट्रायंगलच्या बाहेर येईल की ट्रायंगलच्या साईडवर येईल, हे आपल्याला आता पाहायचं आहे. बघा, सगळ्यात पहिले आपण ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलसाठी पाहू आणि मग राईट अँगल ट्रायंगलसाठी. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 2 ट्रायंगलसाठी आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. पहिल्यांदा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. मग समजा याप्रमाणे एक साईड घेतली मी अंदाजाने एक साईड काढायची, जास्त लांबही काढायची नाही, जास्त छोटी पण काढायची नाही. आपलं कन्स्ट्रक्शन झालं पाहिजे याप्रमाणे काढायची. ठीक आहे. आता कोणता ट्रायंगल काढायचा, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. म्हणजे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो, म्हणजे एक अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो म्हणजे एक अँगल आपण 90 डिग्रीपेक्षा मोठा काढू. एक अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा जाऊ. हा व्हर्टेक्स आहे, 90 डिग्रीपेक्षा मोठा घ्यायचा आहे, म्हणजे 90पेक्षा मोठा घ्या. 100 घ्या, 110 घ्या. समजा मी घेतलं इथे 110 डिग्री, इथे घेतले 110 डिग्री. त्याच्यानंतर हा जो इथे हे जे 2 एंड पॉईंट आहे ह्या साईडचे ते थोडे मार्क करून घ्यायचे आणि हा पॉईंट, हा जो 110 डिग्रीचा अँगल काढला होता याला जॉईन करून घ्यायचा. ठीक आहे. पण हा झाला अँगल, पण आपल्याला पाहिजे ट्रायंगल. मग ही साईड हे 2 पॉईंट जॉईन करून टाकायचं, म्हणजे मिळालं आपल्याला ट्रायंगल. काय मिळालं आपल्याला, ट्रायंगल. ठीक आहे. त्याच्यानंतर या ट्रायंगलला एक नाव देऊन देऊ आपण. समजा ABC, ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC कोणता आहे, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. आता या ट्रायंगलमध्ये 3 अँगल आहेत, त्या तिन्ही अँगलचे काढायचं आपल्याला अँगल बायसेक्टर. क्वेश्चन नंबर 2 मध्ये केलं ना आपण अँगल बायसेक्टर, पण इथे तेच कन्स्ट्रक्शन 3 वेळा करायचं. कारण इथे बघा 3 अँगल आहे. अँगल B, इथे एक अँगल तयार झालेला आहे म्हणजे अँगल ABC. इथे एक अँगल तयार झाला आहे C, अँगल C म्हणजे त्याला अँगल ACB असं 3 लेटरनी म्हणतो आपण. इथे एक अँगल तयार झालेला आहे अँगल A, त्याला 3 लेटरनी अँगल BAC असं म्हणू आपण, BAC असं म्हणता येईल. ठीक आहे, म्हणतात. मग आता एक अँगल घेऊ. पहिले घेऊ आपण अँगल B. अँगल Bचा आपण बायसेक्टर काढू. मग कंपास घ्यायचा, कंपासच्या 2 लेग्समध्ये अंदाजाने डिस्टन्स घ्यायचं. मेटॅलिक शार्पन एकदा B वर ठेवला, ठीक आहे. त्याच्यानंतर आता ABCचे 2 आर्म कोणते आहे, AB आणि BC हे लक्षात घ्यायचं. ABCचे 2 आर्म, अँगल ABCचे 2 आर्म AB, BA आणि BC. एकदा इथे आर्क घेतला आहे कसा, एक आर्क इकडे घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 2 पॉईंट इथे मिळाले आपल्याला, हा एक पॉईंट इथे मिळाला, हा एक पॉईंट इथे मिळाला. मग मेटॅलिक शार्पेन पुन्हा डिस्टन्स अंदाजाने घ्यायचा आहे. कंपासच्या 2 लेग्समध्ये डिस्टन्स अंदाजाने घ्यायचा आहे. ठीक आहे. एकदा इथे ठेवला, एक आर्क इकडे. ठीक आहे. मग या BCवर जो पॉईंट मिळाला तिथे ठेवला, एक आर्क इकडे. ठीक आहे. आता पहिला जो आर्क आहे थोडा शॉर्ट पडतो आहे, काही चुकलं नाही आपलं, त्याला थोडं वाढवून टाकू आपण. झाले इंटरसेक्ट, दोन्ही आर्क एकमेकाला इंटरसेक्ट झाले. तो पॉईंट मार्क करून घ्यायचा. हा बघा पॉईंट. कधी कधी हे जे आर्क आहे कोणाच्या ट्रायंगलच्या बाहेर जाईल, कोणाच्या ट्रायंगलच्या आतमध्ये येईल, कोणाच्या साईडवर येईल, ते येऊ द्या, काही फरक पडत नाही. जिथे येईल तिथे येऊ द्या, फक्त कंपासमध्ये डिस्टन्स अंदाजाने घ्यायचा आहे. ते कोणत्या अँगलला बायसेक्ट करतो आपण, ह्या Bला, म्हणजे B आणि हा पॉईंट याच्यामध्ये दादा एक रे काढून घ्यायचा याप्रमाणे. हा पॉईंट B, ठीक आहे. वाटायला एक नाव देऊन देऊ आपण. समजा नाव दिलं मी D, म्हणजे अँगल ABC. हा जो अँगल ABC आहे याचा बायसेक्टर काय झाला, रे BD झाला. एक अँगलला बायसेक्ट झालं, पण ट्रायंगलमध्ये 3 अँगल आहे. एक झाला. आता घेऊ आपण अँगल C. पुन्हा कंपास घ्यायचा, कंपासच्या 2 लेग्समध्ये अंदाजाने डिस्टन्स घ्यायचं. अँगल C म्हणजे C वर ठेवायचा. अँगल Bसाठी B वर ठेवला, अँगल Cसाठी मेटॅलिक शार्पन C वर ठेवायचा. पुन्हा अंदाजाने कंपासमध्ये अंदाजाने डिस्टन्स घ्यायचं. एक आर्क या साईडवर, एक आर्क या साईडवर. आता जे आधीचे आर्क आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका, आता नवीन आर्ककडे लक्ष द्या. ठीक आहे. मग हे 2 पॉईंट इथे मार्क केले. बघा, हा एक पॉईंट इथे मिळाला आणि एक पॉईंट इथे मिळाला. पुन्हा कंपासमध्ये डिस्टन्स अंदाजाने घ्यायचं. हे 2 पॉईंट मिळाले. आता एकदा मेटॅलिक शार्पेन या पॉईंटवर ठेवायचा, एक आर्क इथे जिथे कुठे येईल तिथे. मग या पॉईंटवर ठेवायचा, एक आर्क इकडे. दोन्ही आर्क बघा एकमेकाला इंटरसेक्ट झालेले आहे. ज्या पॉईंटमध्ये इंटरेस्ट झाले तो पॉईंट मार्क करायचा आणि हा पॉईंट, आणि कोणत्या अँगलला बायसेक्ट केला आपण, Cला, म्हणजे C आणि हा पॉईंट याच्यामध्ये दादा एक रे काढून घ्यायचा. ठीक आहे. ॲरो लावून टाकायचा. इथे नाव देऊन द्या आपण ABCD झालं, इथे समजा E दिलं, म्हणजे रे CE इज द बायसेक्टर ऑफ अँगल C. ठीक आहे. आता Bला झालं, Cला झालं, आता Aला व्हायचं आहे. पुन्हा मेटॅलिक शार्पेन हा Aवर ठेवू, याच्यामध्ये डिस्टन्स अंदाजाने घ्यायचा आहे. Aवर ठेवलं बघा याप्रमाणे, मेटॅलिक शार्पेन Aवर ठेवलं.
डिस्टन्स कमी जास्त करता येतं आपल्याला. ठीक आहे, ए वरून एक आर्क इकडे, एक आर्क इकडे. ठीक, त्याच्यानंतर हे पॉईंट इथे मिळाले, हे मार्क करून घ्यायचे थोडेसे. पुन्हा कंपास घ्यायचा, कंपासमध्ये डिस्टन्स अंदाजे घ्यायचा आहे. एकदा हा मेटॅलिक शार्पन इथे या पॉईंटवर बघा कुठे ठेवलेला आहे, एक आर्क इकडे. ठीक आहे, आणि नंतर या पॉईंटवर ठेवला आणि एक आर्क इकडे. बघा दोन्ही आर्क एकमेकाला इंटरसेक्ट झालेले आहे. तो पॉईंट थोडा मार्क करून घेऊ. बघा बीला बायसेक्ट केलं, सीला झाला. आता एला करतो म्हणजे ए आणि हा पॉईंट याच्यामध्ये जाणार रे काढून घेऊ आपण. ठीक, ठीक आहे. आणि इथे बघा हे तिन्ही जे अँगल बायसेक्टर काढले, हे तिन्ही अँगल बायसेक्टर एकाच पॉईंटमधून पास होत आहे. ट्रायंगलचे तिन्ही अँगल बायसेक्टर एकाच पॉईंटमधून पास होत आहे. आणि याला कोणत्या लेटरने दाखवतो आपण, आय या लेटरनी. म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्करन्स कोणता इथे, आय. पॉईंट ऑफ कॉन्करन्स कोणता मिळाला इथे, आय. आय इज अ पॉईंट ऑफ कॉन्करन्स. त्याला नाव देऊन द्यायचं आय. ठीक आहे, म्हणजे झालं ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलसाठी. आता काढू आपण एक राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल किती डिग्रीचा असतो, 90 डिग्रीचा. पुन्हा अंदाजाने एक साईड काढून घ्यायची ट्रायंगलची. एक साईड ट्रायंगलची राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे. त्याच्यामुळे एक अँगलला 90 डिग्रीचा घ्यावा लागेल आपल्याला. ट्रॅक्टरने 90 डिग्रीचा अँगल काढून घ्यायचा. बघा वर्टेक्स लेफ्ट हँडला राईट हँडकडून मोजायचे 90 डिग्री. ठीक आहे, आणि हा जिथे 90 डिग्रीचा मार्क मिळाला तो आणि हा पॉईंट इथून जोडून एक दुसरी साईड काढून घेऊ ट्रायंगलची. ठीक आहे, पण हा झाला अँगल, पण आपल्याला पाहिजे राईट अँगल ट्रायंगल. मग या दोन पॉईंट जोडून टाकायचे. म्हणजे झालं राईट अँगल ट्रायंगल. याचं नाव दिलेलं नाही, नाव देऊन देऊ याला PQR. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण इथे हा अँगल 90 डिग्रीचा आहे. हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल होता, हा अँगल 90पेक्षा मोठा होता म्हणजे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल झाला. हा एक अँगल 90 डिग्रीचा आहे म्हणजे झाला राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यानंतर आता याचं काढायचं आपल्याला. याच्यामध्ये तीन अँगल आहे, तिन्ही अँगलचं काढू आपण बायसेक्टर. एक एक अँगल घेऊ आपण याप्रमाणे. पहिली घेऊ आपण अँगल क्यू. अँगल क्यूसाठी पुन्हा मेटॅलिक शार्पनर क्यूवर ठेवायचा. कंपासमध्ये अंदाजे डिस्टन्स, क्यूवरून एक आर्क इकडे, एक आर्क इकडे. ठीक आहे, पुन्हा हे दोन पॉईंट मार्क करून घ्यायचे. पुन्हा कंपासमध्ये पुन्हा अंदाजे डिस्टन्स, मेटॅलिक शार्पनर आता इथे हा एक पॉईंट इथे मिळाला. त्याच्यानंतर या पॉईंटवर ठेवला, या पॉईंटवर एक इकडे. आधीचा आर्क थोडा शॉर्ट पडतो आहे, हा जो पहिल्याचा जो आर्क होता त्याला थोडं वाढवून टाकायचं. बघा इथे पॉईंट मिळाला आपल्याला, हा पॉईंट आणि क्यू याच्यामध्ये हा एक काढून घ्यायचा. ठीक आहे, याला एक नाव देऊन देऊ आपण. समजा नाव दिलं एस, म्हणजे रे QS इज द बायसेक्टर ऑफ अँगल PQR. म्हणजे क्यू म्हणजे क्यूला झालं. आता आरला करू, या इथच्या अँगलला आता बायसेक्ट करू. पुन्हा कंपास घ्यायचा. कंपासमध्ये अंदाजाने डिस्टन्स, मेटॅलिक शार्पनर आरवर ठेवायचा. आरवरून एक आर्क इकडे, एक आर्क इकडे. ठीक आहे, जाऊ दे. इथे पॉईंट बघा फक्त कुठे मिळतो आपल्याला. बघा हा एक पॉईंट इथे मिळाला, हा एक पॉईंट इथे मिळाला. मग आता पुन्हा कंपास घेऊन कंपासमध्ये अंदाजाने डिस्टन्स, एक आर्क इकडे आणि पॉईंट हा इथे मिळाला होता आपल्याला. ठीक आहे, हे दोन्ही आर्क इंटरसेक्ट झाले. हा पॉईंट थोडा मार्क करून घ्यायचा. कोणत्या आर्कला कोणत्या अँगलला बायसेट करतोय आपण, आरला. आणि आर आणि हा पॉईंट याच्यामध्ये एक रे काढून घ्यायचा. आर आणि हा पॉईंट याच्यामध्ये एक रे काढला. याला एक नाव देऊन देऊ. समजा नाव दिलं या पॉईंटला T, म्हणजे रे RT. रे RT इज द बायसेक्टर ऑफ अँगल PRQ. म्हणजे अँगल आरचा बायसेक्टर झाला रे RT. त्याच्यानंतर आता अँगल क्यूला झालं, आरला झालं, तर अँगल P. पुन्हा मेटॅलिक शार्पेन कंपासचा या Pवर ठेवू आपण. कंपासमध्ये डिस्टन्स अंदाजाने घ्यायचा आहे.
कंपासमध्ये डिस्टन्स कसं घ्यायचा अंदाजाने, ठीक आहे. आपण कमी जास्त करू शकतो. समजा असं एकावर एक येत असेल, कन्फ्युजन होत असेल, तर आपण याच्यामध्ये इथे आपल्याला डिस्टन्स कमी जास्त करता येते, ठीक आहे. अंदाजाने डिस्टन्स घेतलं, मग याप्रमाणे एक आर्क इकडे, एक मिनिट, कंपास थोडा ढिला होत आहे, हे थोडं टाईट करायचं पहिलेच, ठीक आहे. पीला आपल्याला बायसेट करायचं आहे. कंपासच्या 2 लेन्समध्ये अंदाजाने डिस्टन्स घेतला आपण. मेटॅलिक शार्पनर कुठे ठेवायचा, पीवर ठेवला. पीवरून एक आर्क इकडे, एक आर्क इकडे, ठीक आहे. याप्रमाणे त्यानंतर हा एक पॉईंट इथे मिळाला आपल्याला आणि एक पॉईंट इथे मिळाला. पुन्हा कंपासमध्ये डिस्टन्स अंदाजाने घ्यायचा आहे. एकदा हा मेटॅलिक शार्पनर इथे ठेवला या पॉईंटवर, ठीक आहे. एक आर्क इकडे, त्याच्यानंतर इथे ठेवला या पॉईंटवर आणि एक आर्क इकडे. दोन्ही आर्क बघा एकमेकाला इंटरसेक्ट झालेले आहे. हा पॉईंट मार्क करायचा. कोणत्या अँगलला बायसेट करतोय आपण, पीला, म्हणजे पी आणि हा पॉईंट याच्यामध्ये रे काढायचा. पी आणि हा पॉईंट, ठीक आहे. म्हणजेच समजा इथे एक नाव देऊन देऊ आपण, एस टी, याला दिलं समजा आर, पी क्यू आर, तर एस टी यू म्हणजे रे आर यू, रे पी यू इज द बायसेक्टर ऑफ अँगल पी. म्हणजे इथे बघा, इथे पण बघा तिन्ही जे अँगल बायसेक्टर मिळाले, तिन्ही अँगल बायसेक्टर बघा एकाच पॉईंटमधून पास होताना दिसतंय आपल्याला. ट्रायंगलचे तिन्ही अँगल बघा एकाच पॉईंटमधून, ट्रायंगलचे तिन्ही अँगल बायसेक्टर बघा एकाच पॉईंटमधून पास होताना दिसतोय. म्हणजे हा झाला पॉईंट ऑफ कॉन्करन्स, हा काय झाला पॉईंट ऑफ कॉन्करन्स. त्याला एक आणि ट्रायंगलचा जो अँगल बायसेक्टर असतात, ट्रायंगलच्या अँगल बायसेक्टरचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स असतो त्याला नेहमी कोणत्या लेटरने दाखवायचं, आय या लेटरने दाखवायचं. कोणत्या लेटर दाखवायचं, आय या लेटरने. म्हणजे याप्रमाणे आपण पहिल्यांदा एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काढला, त्याच्यामध्ये येणाऱ्या 3 अँगलचे अँगल बायसेक्टर काढले. त्याच्यानंतर काढला राईट अँगल ट्रायंगल, त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये येणाऱ्या 3 अँगलचे आपण अँगल बायसेक्टर काढले. आणि आता याच्यावर आपल्याला एक क्वेश्चन विचारला बघा, क्वेश्चन विचारलेला आहे, व्हेअर डू द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय. मग या दोन्ही ट्रायंगलमध्ये बघा, दोन्ही ट्रायंगलमध्ये जे आपण अँगल बायसेक्टर काढले, ते अँगल बायसेक्टर ट्रायंगलच्या कोणत्या भागामध्ये दिसत आहे आपल्याला, इंटिरियर पोर्शनमध्ये दिसत आहे, एक्सटिरियर पोर्शनमध्ये दिसत आहे, की ऑन द ट्रायंगल दिसत आहे. बघा बरं, पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे हा आय बघा, इथे पण इन द इंटिरियर ऑफ ट्रायंगल आहे हा पॉईंट, आणि हा पॉईंट पण कुठे आहे, इन द इंटिरियर ऑफ ट्रायंगल. म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठे आहे, ट्रायंगलच्या आतमधल्या भागामध्ये, म्हणजे इन द इंटिरियर. म्हणजे इथे पण आता खाली स्टेटमेंट लिहून टाकू आपण, स्टेटमेंट लिहून टाकायचं, द पॉईंट ऑफ कॉन्करन्स lie in their interior. याप्रमाणे म्हणजे द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय इन देअर इंटेरियर. म्हणजे ह्या पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठे आहे, ट्रायंगलच्या आतमधल्या भागामध्ये, म्हणजे इंटेरियर म्हणजे आतमधला भाग, ठीक आहे. याप्रमाणे असं स्टेटमेंट लिहायचं आहे, ठीक आहे. तर याप्रमाणे आपला प्रॅक्टिस सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 4 आणि 5 हा आपल्याला करायचा आहे. त्याचा भाग मी तुम्हाला नंतरच पाठवीन. क्वेश्चन नंबर 3 आणि 4चा व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाठवण्याचा प्रयत्न करीन, ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस सेट 1 मधलं क्वेश्चन नंबर 1 मधलं एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 2 मधलं एक्झाम्पल आणि क्वेश्चन नंबर 3 एवढं तुम्ही कंप्लीट करून ठेवा, ठीक आहे. थँक्यू.